शिक्षणाचाही अधिकार नव्हता. कारण ते त्या कडवट लोकांना माहित होतं, ही जर आपला नारी सबला झाली तर आपला तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही, आपला तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. मी इथं बोलते, तुम्ही इथं बसलो, ते फक्त आणि फक्त सावित्रीबाईमुळे, म्हणून मी त्यांना माझा मानाचा मुजरा करते. अहो आज मी बोलते ते फक्त सावित्रीबाईमुळे. हे खरं आहे आणि खरं राहणार पण. आज 3 महिन्याखालची घटना आहे. 3 मुलींवर अन्याय झाला, पण त्यांना न्याय मिळाला का? नाही. आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आपला देश संविधानानुसार चालतो का नाही असाच प्रश्न पडू लागला आहे. 3 वर्षाच्या मुलीवर अन्याय झाला, पण तिला 5-6 दिवस झाले मरून, पण तिला अजूनही न्याय भेटलेला नाही. मला असं वाटतं की जर शिवशाही असती ना तर हे असं झालंच नसतं. कारण 400 वर्षांचा काळ होऊन गेला. शिवाजीराजांनी पहिल्यांदा न्याय कशाचा केला? तर या बलात्काराविरुद्ध केला. 17 वर्षाचे होते शिवराय. 17 वर्षाचे होते शिवराय. नुकतेच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी बघून राजा म्हणलं, आऊसाहेब तुम्ही रडावं, तुमच्याकडे बघून आम्ही धीर धरावा. स्वराज्याचं स्वप्न बघतो आम्ही तुमच्याकडे बघून, आणि तुम्ही रडावं. कशामुळे तुमच्या डोळ्यात अश्रू आले? तेव्हा आऊसाहेबांना सांगावं, राज ते रांझ्याच्या पाटलानं, राज कशाला बांधायचं हे स्वराज्य, जिथं आपल्या आई बहिणीची पूजाच केली जात नाही, जिथं आपल्या आई बहिणीची सुरक्षितच नाही. सत्तेचा गैरवापर करून त्या रांझ्याच्या पाटलानं दिवसा ढवळी पोरगी उचलली, अब्रूच माती केली आणि विहिरीत ढकलून दिली. तिची आई माझ्या समोर आली. काय बोलावं तिला? मी निशब्द झाले. साहेब माझी पोरगी गेली. साहेब माझी पोरगी गेली. काळजी कर नका साहेब, आम्ही आहोत ना. बोलवा त्या रांझ्याच्या पाटलाला. येत नाही. स्वराज्याला मानत नाही. जावा धरून आणा आणि उभं करा माझ्या समोर. राजा काय करायचं? मारायचं की हाणायचं? नाही, जिवंत ठेवा त्याला. दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा आणि तसाच स्वराज्याच्या वेशीला टांगा. हिंदवी स्वराज्याच्या प्रत्येक आई, बहीण, माता, देवी सगळे समान आहेत आमच्यासाठी. हे कळू द्या सगळ्याला. मरू देऊ नका त्याला. असे होते माझे शिवाजीराजे. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय, हिच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली ना तर त्याची गाय केली जाणार नाही, असे माझे शिवाजीराजे म्हणायचे. जगायचं असेल ना तर वाघासारखं जगा. आणि लढायचं असेल ना तर शिवबासारखं लढा. शेवटी मी एवढेच म्हणेन, अंधार पार झाला, आता दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्र